की आपलं यूट्यूब चॅनल बंद झालं आहे, पण जे इन्कम येतं थोडंफार, जे पैसे येतात थोडेफार ते व्हिडिओचे, तर ते आम्हाला भेटणार नाही. माझं म्हणणं होतं की काय भेटले पैसे व्हिडिओचे तरी ठीक. आधी असं वाटलं की आपल्याला चॅनल परत मॉनिटाईज करावं लागेल. गाइस, वेलकम बॅक टू KCGC ब्लॉग्स. सो आज आपण 4-5 दिवसाच्या गॅपनंतर ब्लॉग बनवतोय. कारण तर तुम्हाला माहितीच आहे, मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की आपलं यूट्यूब चॅनल बंद झालं आहे. पण ॲक्च्युअलमध्ये बंद झालं म्हणजे काय आलं आहे, आपलं अकाउंट डिमॉनिटाईज झालं आहे. तर मग काय माहिती आहे का, आपण व्हिडिओज अपलोड केले ना तर आपल्याला त्याचा फायदाच नाही होणार आहे, आपल्याला त्याची अर्निंग येणार नाही. पण मी असा विचार केला की आपण अर्निंगसाठी नाही, आपल्याला एक आपली आवड म्हणून आपण करायचं आहे, असं आम्ही ठरवलं आहे. ते ठीक आहे, 30 दिवसांनी होणार आहे चालू, 30 दिवसांनी किंवा 1 महिन्याने, म्हणजे सॉरी 1 महिन्याने, 30 दिवसांनी किंवा 1 महिना एकच झालं. सो आम्ही बोललो आम्ही ब्लॉग स्टार्टच ठेवणार, काही होते. सो आज आम्ही तुम्हाला प्रूफ पण दाखवणार आम्ही चॅनल बंद का करणार होतो. मेन आधी आमचा असा गैरसमज होता की आम्हाला बंद करावं लागेल किंवा बंद झालं असं होतं. तर मी ते पण तुम्हाला पूर्ण स्क्रीन शेअर करेल नंतर थोड्या वेळात, किंवा खाली बघू शकता तुम्ही. आणि आता आम्ही जाणार आहे बाहेर आज शूटला कुठे, तर आम्ही चाललो आखंड पॅलेसला, आहे ना. ऍक्च्युली आमचा खूप मोठा पचका झालाय. का? हा, कारण आम्हाला जायचं होतं आज वेगळ्या ठिकाणी आणि आमचा पूर्णपणे पचका झाला. कारण आम्ही सकाळी झोपलो, अलार्म वाजत राहिला पण आम्ही उठलोच नाही. आम्ही जाणार होतो माथेरानला फिरायला, म्हणजे मी आणि कीर्तीचे घरचे होते, फॅमिली, मम्मी पप्पा आणि यश. पण सकाळी मी कीर्तीला उठवलं होतं सकाळी 3:30 वाजता, पण कीर्ती उठली. मी कीर्तीला उठून सांगितलं की तू आंघोळ वगैरे करून घे, पटकन फ्रेश हो, मग मला उठवतो 4:15ला. तर मी आंघोळ करून झोपलो होतो. तर हे मॅडम काही उठलीच नाही. मग आता झाला आमचा पचका. तर आता आम्ही प्लॅन केला की नेक्स्ट संडेला जायचं, असं प्लॅन केला आहे. तर बघू काय होतंय काय नाही, है ना. हो, नाही, नेक्स्ट संडे तर फिक्सच आहे. म्हणजे ह्याच्या पुढचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आमचा बाहेरचा भेटणार आहे. आम्ही बनवणार, आम्ही ब्लॉग चालू ठेवणार आहे, पण आम्ही माथेरानचा आम्ही प्लॅन केलाय. पण तुम्ही आम्हाला जो सपोर्ट दिलाय, मी मागच्या व्हिडिओला बघितलं, तुमचा खूप खूप सपोर्ट होता. आम्ही पण खुश झालो की आपली एवढी ग्रोथ होते, आपल्याला सपोर्ट करतात. त्या ब्लॉगला म्हणजे काय झालं, मॉनिटायझेशन बंद झालं, डिमॉनिटाईज झालं आपलं चॅनल, म्हणजे आणि त्या ब्लॉगला व्ह्यूज जायला लागले. तो ब्लॉग आजच्या याला 7,000 क्रॉस झालाय. आणि मी एक नवीन चॅनल ओपन केलं बॅकअपला, तिकडे मी शॉर्ट व्हिडिओ टाकतो, तिकडे मला 30,000 व्ह्यूज यायला लागले शॉर्ट व्हिडिओला. तर मी ते माझं एक वेगळं माझं पर्सनल एक मी अकाउंट चॅनल ठेवणार चालू, हिंदीमध्ये करणार मी. त्याचे पूर्ण माझी लाईफ असेल, जिमची वगैरे सगळं माझं खूप काय असतं त्याच्यावर शेअर करणार आहे. आणि जे आमचे कपल असेल ते मी फक्त इथे अपलोड करणार. तर आपण लवकर आवरून घेऊ, फ्रेश हो, आणि आपण जाऊ आखंड पॅलेसला शूटला जायचं आपल्याला. बाय बाय. बनतोय आपल्याकडे शिरा आणि दूध, है ना. आणि माझं उपीट तो पण वेगळं करणार आहे. यस. काय करायचं, दोन वेगळं करायचे. मला सकाळ चहा बघा, डाएट करतात मॅडम. रविवारचं चालतं, मी फक्त रविवारचाच पिते घरी. तोंड बघू एवढं. हो नाही का. हो, मॉइश्चरायझर समजून बघा काय लावलं थोबाडाला. वाटलं हे पण मॉइश्चरायझर चालेल फेसला. काय नाही, स्किन केअर करायची तर नीट करायची. स्किन केअरचे पण व्हिडिओ येतील, ते पण माझ्या चॅनलला, नवीन चॅनलला. भेटू आपण आवरून आता लवकरच. होऊ शकता शिरा आणि त्यात दूध. इकडे स्नो झोपला, त्याला बांधलाय मी आता, लय बाहेर पोहायला लागलाय अलीकडे म्हणून. तर मी आता रेडी झाले पूर्णपणे, आणि कीर्ती आवडते, कीर्ती हेअर स्ट्रेटनिंग करते, बघू शकता कशी दिसते बघा. आणि आता आपण लवकर आवरून घेऊ आणि लवकर निघूया. आता की परत कसं आहे, ऊन थोडं खाली झालं की व्हिडिओ वगैरे नीट येत नाही त्याच्यामुळं. तर आहे तो पण त्याला तेच बोलू, पटकन आवर. आमचा सकाळचा प्लॅन असतो पण होत नाही, कीर्ती करत नाही मनापासून. तर आपण निघूया. आणि मला आता जरा लयच असं हे होतंय, माझं वेटच झेपण झालं, जाड झालं असं वाटायला. आता कीर्ती रेडी झाली. आता कानात काय घातलंय? आता सगळे नोकिया. आणि आम्ही आता बाहेर जिकडे चालू तिथे गेलं आम्ही तुम्हाला सगळं क्लिअर करणार आहे की आमचं यूट्यूब चॅनलचा नक्की काय इश्यू आहे. सो कंटिन्यू राहा. आता जाताना बघा, अजून आपल्याला एक स्किन केअरचे प्रोडक्ट पण घ्यायचे आहेत,
नाही ते येताना घेऊ आपण. तेच म्हणजे जाताना किंवा येताना घ्यायचं तर बघू तुम्हाला दाखवलं आम्ही काय घेणार आहे काय नाही. हो कारण की माझं तर ते असतंच यूज. मी नाही यूज करत. हा त्याच्यामुळे आता मी पण यूज करायला चालू करणार आहे कारण मला कळलंय ग्लो कशाने येतो. आता स्किन मध्ये फरक बघा, मी पूर्ण काळा होतो, काळा डांबर, हे आधीपासून गोरे, तरी मी बघा आता कसा दिसतो. मी पण सांगा आज मी कशी दिसते. आज मी प्रॉपर मेकअप केलाय. भेटू आपण पुढेच. हे कानातले चेंज केले दाखव. येस हे माझं सोन्याचं कानातले, तर मी आता हे वाले घातलेत. कशी दिसते? हे जरा चांगले दिसतात. सो मी कशी दिसते हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि मी काय बदल केला पाहिजे हे पण सांगा. चला सो हे गाईज आता आम्ही निघालोय दोघं पण एकदम फुल तयार होऊन. गणेश पण निघालाय. असं बाहेर फिरायला गेलं की जरा बरं वाटतं, छान वाटतं. आणि माझी लिपस्टिकची शेड पण सांगा कशी वाटते. म्हणजे मी फर्स्ट टाइम असं ट्राय केलंय लिप लायनर विथ लिपस्टिक दोन्ही मॅच करून. चला आता आपण जाऊया. काय जातं आम्ही आलो आगाखान पॅलेसला कीर्ती बघा. आणि आता आम्ही शूट करणार आहे रील शूट. आणि गर्दी खूप आहे, मला गर्दी पण दाखवतो. संडेमुळे गर्दी जास्त आहे. इकडं नाही, इकडे जास्त, इकडे जास्त, फुल गर्दीच गर्दी. ज्या हिशोबाने आलतो ना शूटच्या तिथं गर्दी बघून मूड चालला आमचा. बघू आता. बघा दोघे पण कसे बसले. गर्दी एवढी की शूट करायला पण आता इंटरेस्ट नाही है ना. दरवेळी गर्दी नसते एवढी. संडे त्यामुळे. तर मी क्लिअर करतो की आमचं चॅनलचा नक्की विषय काय झाला आहे माहीत नाही कन्फर्म. ते बोलतात की तुमचं मॉनिटायझेशन तुम्ही लिव्ह केलं आहे किंवा कॉपरेट असं काही गोष्टीमुळं बंद झालं. तर ते आम्हाला जे आम्ही व्हिडिओज बनवतो त्याची जे अर्निंग असते, जे इन्कम येतं थोडंफार, जे पैसे येतात थोडेफार ते व्हिडिओचे, तर ते आम्हाला भेटणार नाही 30 दिवस असं सांगितलं. मग आम्ही विचार केला की 30 दिवस व्हिडिओ बनवायचेच नाही असा विचार होता. मी खाली पूर्ण मेल वगैरे तुम्हाला दाखवतो. तर मी त्यांना मेल वगैरे केला. तर मला तेव्हा त्यांच्याशी म्हणजे मला तेव्हा नंतर सगळं समजलं की नक्की काय विषय आहे. आणि ते कसं आहे परत आपल्याला, मला आधी असं वाटलं की आपल्याला चॅनल परत मॉनिटाईज करावं लागेल. त्यासाठी परत 4000 तास वॉचिंग टाईम भरावा लागेल आणि 1000 सबस्क्रायबर. मग त्यांच्याशी ते पण मी क्लिअरिफाय केलं. मग मला त्यांनी सांगितलं की असं काय नाही, तुम्हाला घरी अप्लाय करायचं आहे. सो एवढंच. बाकी कीर्ती म्हणजे आम्ही थोडं जास्त विचार केला त्याबद्दल. तर आताचे जसे की ट्रेंडिंग व्हिडिओ चालले आहेत आमचे की व्ह्यूज वगैरे आम्हाला जास्त आहेत. तर आपण म्हणलं की आता ते 30 दिवस जर आपण बंदच ठेवलं तर मग आपले जे फ्रेंड्स आहेत जे बघतात आपल्याला डेली, तर ते पण मग सारखे व्हिडिओ नाही आहे ह्यांचा नाही आहे म्हणून तर ते नंतर पण बघणं म्हणजे सोडून देतील असं की. तर माझं म्हणणं होतं की नाही भेटले पैसे व्हिडिओचे तरी ठीक आहे. आपल्याला पैशाची नाही आहे की आपल्याला फक्त व्हिडिओ बनवायचा. आम्हाला आवडतं व्हिडिओ बनवायला किंवा कंटेंट बनवायला. असं काय काय आम्हाला व्हिडिओ बनवायला आवडतं म्हणून आम्ही व्हिडिओ बनवून पोस्ट करणार आहे. आम्हाला त्यांचे पैसे नको भेटू दे. बस आता लवकर आम्ही शूट करून घेतो. मला पण माझ्या नवीन चॅनलचं इंट्रोडक्शनचं एक ब्लॉग घ्यायचं आहे, क्लिप घ्यायची. माझं म्हणजे गणेशने आता जसं की मी बोलली नवीन अकाउंट ओपन केलंय तर त्यामध्ये फक्त गणेशचे व्हिडिओ येतील. त्याचं जिमचं वगैरे त्याचं खाणं, माझं पूर्ण खाणं पिणं, पूर्ण लाईफस्टाईल, ट्रॅव्हलिंग, स्किन केअर वगैरे सर्व जे सर्वांना बघायला आवडतं ते. आणि या चॅनलला कंटेंट वगैरे भरपूर काय काय. तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आमचे व्हिडिओ तुम्हाला कुठले बघायला आवडतात, म्हणजे कुठल्या कंटेंट. चला लय बोर केलं तू, लय बोर केलं मी. एवढं बरं कोण करतोय का? मला सांग आज मी वेगळी दिसते की नाही? काय वेगळी दिसते नाही, बघ तू बघ. सो गाईज आमचं सगळं आता झालेलं आहे. आम्ही घरी चाललोय. तर आता पुढे काय आमचं कंटिन्यू रुटीन असणार आहे ते तुम्हाला दिसेलच. आम्ही पुढे दिवसभर आता काय करणार आहे ते. सो कंटिन्यू राहा. आम्ही आलो वाघोलीत द्वारकादासला कपडे साडी घ्यायला आलो. कीर्तीला द्यायचे म्हणून घ्यायला आलो. बापरे तुलाच गर्दी, मॉलच झाला.
मी आलो डिकॅथलॉनला. मला जिमसाठी एक कम्प्रेशन टी शर्ट बघायला. आपण टी शर्ट बघू, कीर्तीसाठी बघू आता काय भेटतं की नाही. कारण की मला डिकॅथलॉनला खूप आधीपासून यायचं होतं. मला एक टी शर्ट घ्यायचं होतं कम्प्रेशनचं जिमसाठी. आता बघू आता भेटतं की नाही तर काय आहे. गणेश गेला चेंज करायला. त्याने 2 टी शर्ट बघितले पण आता बघू त्याला आवडत आहेत की नाही. तो गेला आहे चेंज करायला. आता मला दाखवत होतो आल्यावरती. तर माझ्या ह्याचं तर काहीच नाही, मला आवडलंच नाही. एकच फक्त जीन्स सूट होता, तो फक्त आवडला. तर आपण नेक्स्ट टाईम बघूया, जेव्हा मी जिम चालू करेल तेव्हा मी ते घेईन. बघू बघू. तर काय आता आम्ही आलो आहे मोमोज खायला. एक प्लेट झाली, दुसरी मी मोमोज खाण्यात आम्ही थांबलोय घ्यायला स्किन केअरचे प्रोडक्ट. वा बाई बघ आपल्या दोघात बघ, आमच्या दोघांचं फुल कॉम्पिटिशन चालू आहे कोणाची स्किन कशी असते. ब्लॉगमध्ये ॲड तर करता येईल. मॉइश्चरायझर हे 2 घेतलं जातं. मॉइश्चरायझर सनस्क्रीन संपलं. आता आम्ही घरी येऊन चेंज वगैरे केलं आहे आणि आता आम्ही पितोय कॉफी. इकडे कीर्ती, इकडे बघ. आम्ही कॉफी पितोय आणि मी आता कॉफी पिऊन जाणार हेअर कटिंग करायला. कीर्ती बनवणार स्वयंपाक. स्नोची बाहेर जायची तयारी. कॉफी पिऊन घेतो आणि जातो आता हेअर कटला.